पंचप्राण हे आतुर झाले करण्यात व आरती, स्वामी करण्यात व आरती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा ताई बोला. ताई माझा असा अनुभव आहे, म्हणजे हा. गेल्या वर्षी 2022 6 डिसेंबर 2022 बर त्या दिवशी माझी सासूबाईंची हा. माझ्या मिस्टरांची भांडणं झाली होती. बर मग भांडणं झाली होती सकाळी. हा. मग मी संध्याकाळी, त्या दिवशी भर पौर्णिमा होती, मंगळवार होता, मला आठवते. पण बर त्या दिवशी मी संध्याकाळी हा. म्हणजे जे माझ्याशी कोणी बोलत नव्हतं, माझ्याशी भांडण झालं होतं, त्यामुळे बर मी न सांगता सगळ्यांना, म्हणजे कुणालाही न सांगता मी घर सोडून गेले होते. आणि बर घर सोडून गेले होते ते म्हणजे केंद्रात गेले होते. आमच्या इथं नदीवेसला केंद्र आहे. बर मी तिथे जाऊन बसले होते. माझ्या घरापासून खूप दूर आहे. बर मग मी संध्याकाळी 9:30 वाजता हा. म्हणजे घरातून बाहेर पडले होते मी. बर ते मी संध्याकाळी, त्यावेळेस पारायण सुरू होतं, हे मला पण आठवते. पारायण सुरू होतं. गुरुचरित्र का? पारायणचा 6वा दिवस होता. बर 7 दिवस होता. हा. आणि 7वा दत्त जयंती दुसऱ्या दिवशी. बर बर आणि त्या दिवशी मी घर सोडलं होतं. बर मग 9:30ला रात्री घर सोडलं होतं मी, हा. म्हणजे बाहेर पडले होते. बर मग तिथून मग माझ्या आई वडिलांना फोन करून त्यांनी सांगितलं, सगळे मला हुडकले. मग मी बर त्यांना भेटले. मग तिथून मला घेऊन गेले, माझा भाऊ, माझी बहीण हा. मला घ्यायला आले होते. माझे सासरचे काय कुणी घेतले नाहीत. बर त्याने म्हणाले, आम्ही काय तुमच्या पोरगीला घरात घेत नाही, तुमच्या पोरगीनं संध्याकाळचं म्हणजे घरातून बाहेर पडलंय पोरांना घेऊन. बर मग मी घरी गेले. हा. तिथून पुढे खूप दिवस, म्हणजे 1 महिना तरी आमचं बोलणं झालं नव्हतं, माझं माझ्या मिस्टरांचं बर बोलणंच झालं नव्हतं. हा. मग त्यानंतर मग मी थोडंफार मला कळालं नव्हतं की हा. का झालं, कसं झालं, माझं मला पण कळालं नव्हतं. बर मग एक थोड्या दिवसानं माझ्या आई वडिलांनी चौकशी केली, बाबा इथनं न राहणारा, तुझ्याशिवाय न राहणारा माणूस, हा. तो कसं काय इतके दिवस तुझ्याशिवाय राहिला, आणि तू तरी कसं घर सोडलीस पोरांना घेऊन बर संध्याकाळचं. हा. मग आम्ही थोडी चौकशी केली. आम्हाला थोडंफार कळालं की असं झालंय, म्हणजे हा. कुणीतरी केलं आहे, त्यामुळे असं झालं आहे. बर म्हणजे बाहेरची मग बाधा का? म्हणजे असं करणी वगैरे केली. बर मग नाव निघालं. हा. कळालं सुद्धा की बाबा तो माणूस करणार नाही असं वाटलं, पण त्या माणसानं केलं. बर मग मी केंद्रात गेले. मी कसं पहिल्यापासून, म्हणजे 5वी पासून मी सेवेकरी आहे. म्हणजे सेवा, त्यावेळेस मला सेवा एवढी माहित नव्हती. हा. पण आता म्हणजे मी 5वी पासून महाराजांच्या आरतीला जाते. बापरे 5वीलाच मी गुरु करून घेतलं महाराजांना. बर मग त्यानंतर मग मी केंद्रात गेले. मी कुठला दुसरा मार्ग निवडला नाही बर त्यासाठी. हा. मी केंद्रात गेले. मला केंद्रात सेवा दिल्या. हा. थोडंफार तिथं पण मला सांगितलं. हा. सेवा घेतल्या, सेवा झाल्या. बर म्हणजे एक म्हणतात ना, कालावधी जावा लागतो, वेळ यावी लागते. हो त्या हो सगळ्या गोष्टी जमून येतात. हा ना. मग मी सेवा केल्या. हा. 1 महिना, 1.5 महिना मी सेवा केल्या. त्यानंतर आणि म्हणजे थोडीफार जादा भांडणं झाली. माझे मिस्टर म्हणाले की बाबा तुमची पोरगी येत नाही तर माझ्या पोरांना तरी पाठवा. मग त्याने घरात येऊन भांडणं करून माझ्याकडून पोरं हिसकावून घेऊन गेले. एक टाइम असा आला की माझी पोरं, नवरा एकीकडे होता आणि मी एकीकडे होते. बापरे मी किती प्रयत्न केले की बाबा माझ्या पोरांना द्या. हा. म्हणजे भांडण मिटल्यावर मी येईन, करीन, असं सगळं बोलणं झालं. हम्म. पण त्यांनी म्हणालेत की डायरेक्ट, बाबा मी माझी पोरं घेतल्यात, तू डिव्होर्स दे आणि हो रिकामी. असं माझी एक मुवमेंट आली होती माझी. बर आणि माझं मूल कसं 2.5 वर्षाचं होतं. 2.5 नाही, 2च वर्षाचं होतं. ते बर मूल ते नव्हतं. अचानक त्याने म्हणजे अचानक त्यानं त्या माझ्या मिस्टरांनी लांब घेऊन गेल्यामुळे कणी तो मला खूप त्रास झाला रात्रीचं. हा. की पेत होतं आणि ते एकदम सोडलं, त्यामुळे कणी मला त्रास झाला. बर मग तुम्ही झालं, भरपूर गोष्टी झाल्या अशा. हा. त्यांनी येऊन दंगा केला, माझ्या बहिणीला मारलं, मला मारलं. बापरे भरपूर अशा गोष्टी झाल्या. पोलीस केस झाली. हा. माझी सेवा मीनं भरपूर वाढवल्या. बर भरपूर म्हणजे रात्रंदिवस फक्त महाराज महाराज म्हणायला लागले. आणि त्यांना एवढंच म्हणायचे, महाराज माझे मुलं तर येत नाहीत, मी तरी जात नाही. हम्म. तर हा गुरुवार आहे, मला आज तरी मरण द्या. मी प्रत्येक गुरुवारी असं त्यांच्यावर विनंती करत गेले. पण बर माझ्या सेवेवर पण तितकाच जोर होता. हा. पण एक दिवशी मी असा डिसिजन घेतला की बाबा की नाही, आता म्हणजे सगळं संपलंय. माझी पोरं काय तो सोडत नाही. हा. मी काय तिथपर्यंत जात नाही. बर
मग असं एक टाइम आला, मग मी सगळं सोडून दिलं. माझे आई-वडील म्हणाले, "कधी येतोय तर येऊ दे. हा. कधी काय करतो तेव्हा करू दे." मग पण माझ्या सेवेत मी कधीही खंड पाडला नाही. बर कधी म्हणजे कधीच नाही. पण एक दिवस असा मोमेंट आला, की माझ्या मिस्टरांचा स्वतःहून फोन आला. बर स्वतःहून फोन आला त्यांचा, की "सारिका हा. कधी येतेस?" हा. असं स्वतःहून त्यांचा फोन आला. त्यांनी बर मग मला भेटले. जेव्हा भांडण झाली होती तेव्हा त्यांना भेटत होते. हा. पण त्यांनी सारखं म्हणायचे, "नाही मला डिव्होर्स पाहिजे. प्रश्न मिटव, डिव्होर्स दे." मला असंच म्हणायचे ते. हा. पण मी त्यांना म्हणायचे, "नाही मी काही डिव्होर्स देत नाही हा. आणि तुम्ही माझी पहिला पोरं द्या. माझा राग शांत झाला की मी येईन." असं पण मी त्यांना पण त्या दरम्यान मला कोणाचाच फोन आला नाही. ना सासू, ना सासरे, ना का असं झालं. हम्म. मला कोणाचाच फोन आला नाही. नवऱ्याने डायरेक्ट सांगितलं, की "तुला डिव्होर्स द्यायला पाहिजे बास." बर एवढ्यावरच होते. पण एक दिवशी माझ्या सेवेनं म्हणजे इतका फरक पडला. मी कुठेही गेले ना, कुठे कोणाच्या दाराला गेले नाही, काही केले नाही. मी फक्त माझ्या सेवेवर भर दिली. जी केंद्रातून सेवा दिली, बर त्या सेवेवर भर देऊन हा. मी माझ्या नवऱ्याला मिळवलं. एक दिवशी त्यांचा फोन आला. हा. त्यांनी मला म्हणाले, की "बाबा ये, आपण मिटवूया." त्यांनी माझ्या आई-वडिलांपर्यंत गेले नाहीत, पण त्यांनी डायरेक्ट मला फोन केला. बर माझी कंडिशन इतकी एक-एक दिवस खराब झाली होती, की माझी मम्मी हा. ही दाराला कुलूप लावून झोपत होती. का तर माझी पोरीजवळ मुलं नाहीत. ती हा. कुठेतरी जाऊन जीव देईल. काय तर काय माझी कंडिशन पण झाली होती तशी. हा. हा, साहजिकच आहे ना, होणारच आहे तसं. हां. खूप माझी कंडिशन खराब झाली. पण माझ्या सेवेने इतका फरक पडला, की माझा नवरा जसं गेला तसा परत आला. की त्याची त्यानं सेवा मला तुम्हाला काय दिली होती? म्हणजे त्यांनी नित्यसेवा दिली होती दररोजची. हा. मला स्त्री सुक्त, पुरुष सुक्त वाचायला सांगितलं होतं. म्हणजे रोज एक वेळा का? हां. आणि परत मला सांगितलं होतं, की दुर्गा सप्तशतीचे पाठ कर. एक म्हणजे किती? सुवासिनी तरी मी 11 दिवसांचा हे केला, संकल्प केला. बर सुवासिनी वाढली. हा. भरपूर अशा सेवा दिल्या होत्या मला. पण त्या मला सेवेनं मी ज्यावेळेस मला त्यांनी सेवा देत होते ना, त्यावेळेस मी त्यांना आर्ग्युमेंट करत होते. का? त्यांनी मला तसं बोललं होतं. पण नंतरनं ती गोष्ट मला पटली त्यांची. हा. म्हणजे कोण सेवा देणारे दादा का? हां, सेवा देणारे दादा. त्यांनी मला म्हणत होते, की तुझं चुकलं असं तसं. पण हा. म्हणजे नंतरनं मला ती गोष्ट कळली. हां, बाबा, की आपल्या मुलांसाठी थोडंफार आपण मागं घेणं खूप गरजेचं आहे. हा. हा. खूप गरजेचं त्यांनी मला ते म्हणत होते त्यावेळेस माझी कंडिशन इतकी ऐकण्याची नव्हती. हा. हा. पण नंतरनं कळालं, की बाबा हिची कंडिशन इतकी नव्हती, की बाबा ही ऐकेल. हा. मग नंतरनं मी त्यांना भेटले कारण माझे ते ओळखीचे होते. मी त्यांना सांगितलं, हम्म. की बाबा असं-असं झालं होतं. मी एकत्र आलो. बरं झालं म्हणाले. पण हा. मला महाराजांनी इतकं फ्री केलं त्यातून, की मी ज्या गोष्टीत आम्ही दोघं अडकलो होतो ना, त्यातून महाराजांनी डायरेक्ट मला बाहेर सुद्धा काढलं. की माझा नवरा घेऊन आला. वेगळं सुद्धा राहिला माझा नवरा. बापरे, किती छान अनुभव आहे हा. नाही खरंच त्यांनी मला डायरेक्ट ज्या दिवशी घ्यायला आले ना, म्हणजे मी गेले स्वतःहून सोडा. मी बर गेले जसं मी त्यांना म्हटलं, "मी जसं बाहेर पडले, मी तसं येते तुमच्याकडे." मी गेले सुद्धा. त्या दिवशी आमची भांडणं झाली. हा. सासू-सासरे माझ्याशी भांडले, लेकाशी भांडले. मग त्यांनी डायरेक्ट म्हणाले, माझं मी राहतो हा. आणि तुम्हाला पण बघतो, तिला पण बघतो. दररोज उठून भांडण नको. मी तिला पण बघतो आणि तुम्हाला पण बघतो म्हणाले. बर आज म्हणजे वर्ष झालं त्या गोष्टीला. माझे मिस्टर कधी भांडत नाहीत, करत नाहीत, काही नाही. बघा किती छान स्वामीने अनुभव दिला तुम्हाला. खूप म्हणजे मी कुठल्या कोणाच्या दाराला न जाता महाराजांनी फक्त सेवेतून माझा संसार सांभाळला. सांभाळा ना, नक्कीच नक्की. नक्की सांभाळला आणि प्रत्येक गोष्टीला त्यांनी माझ्या हाकेला आहेत. कुठलीही गोष्ट असू दे. आता म्हणजे मी माझ्या आई-वडिलांकडे जात नाही ते सोडा. कसा थोडाफार राग आहे त्यांचा. पण आज ना उद्या ते सुद्धा होणार. मिळणार. इतकं मिळणार, सगळं मिळणार. हा ना. कुठल्या गोष्टीला गडबड नाही. पण खरंच सगळं काही चांगलं केलं महाराजांनी. हा मला ना. शेवटी महाराजांनी मी वाट बघितली 3 महिने सगळ्या गोष्टीची. पण त्या 3 महिन्यातून मला सेवेतून महाराजांनी इतकं फळ दिलं, खूप फळ दिलं छान. हा ना. डायरेक्ट महाराजांनी मला त्या दलदलमधनं काय म्हणतात ना, हा. बाहेर काढला आणि सुखी संसार दिला. संसार दिला नक्की. त्या भांडणं होण्यापाठीमाग पण महाराजांची हीच इच्छा होती, की तिथून तुम्ही हां. बाहेर येऊन तेवढी सेवा. पण म्हणतात ना, की जसं प्रत्येक गोष्टीची झळ पाहिजे. हो ना. मला माझ्यापासून महिना 2 महिने वेगळं केलं माझ्या पोरांना. पण त्यातून मी जे तिथून आले ना, मला वेगळंच म्हणजे ठेवलं, की बाबा नाही. मला कळाली चूक माझी. मला डायरेक्ट म्हणजे स्पष्ट त्यांनी म्हणाले. महाराजांचं कसं असतं, तर महाराज पण म्हणतात, की ज्याची त्याला चूक कळते. कळते. हो. वेळ वेळ आल्यावर यावी सगळ्या लागते. गोष्टी होतात. माझे मिस्टर सुद्धा म्हणाले, माझं चुकलं. मी जे करत होतो ना सारिका ते चुकलं.
सगळं प्रत्येक गोष्ट बोललीत त्यांनी. बघा. आणखीन काय पाहिजेलाय मग आपल्याला? हां, काहीच नाही. ज्याच्यासोबत आपण संसार करतो त्या माणसाने आपल्याला समजून घेतलं ना, हो की ना. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. नक्की, नक्की. हा एक माझा गोड अनुभव आहे खूप महाराजांबद्दल. छान आणि अनुभव आता आहे सुद्धा हा माझ्या ताई. लहान-लहान गोष्टीत सुद्धा माझे महाराज ना मला हां. हाकेल आहेत बघा. हां ना? भले माझी सेवा म्हणजे आता लहान मुलातून होत नाही. बरं. पण हाक जरी त्यांना मारली, "महाराज मी ह्या अडचणीत आहे." हां. तर महाराज खरंच खूप मला छान पद्धतीनं त्यातनं बाहेर काढतात. किती आणि मोठा हां. मी 8 महिने राहिले. आज ह्यावेळेस सुद्धा माझ्या म्हणजे सासू-सासऱ्याने आहे त्या कपड्यांवर बाहेर काढलं. पण ह्यातनं सुद्धा मला 1 वर्ष झालं मी वेगळे राहिली आहे. हां. खूप इतकं छान मला लाईफ दिलंय ना त्यांनी, खूप छान हां. लाईफ दिली. आणखीन काय पाहिजेलाय मग आपल्याला? नको आहे. हां काहीच ना. नको आहे. ज्यात आम्ही 2 म्हणजे ना नवरा-बायको संसार सुखी करतोय आम्ही. खूप हां. संसार. आणि हां. महाराजांचा पण वेळ आम्हा दोघांना सुद्धा आहे. हां ना. आमच्या नित्य सेवा होतात. हां. कधी तर संकल्प होतो. हां. त्यांनी त्यांच्या मनापासून सेवा करून घेतात बघा आमच्याकडून. हां ना. हो, खूप छान. ते ह्या पाठीमागे सगळ्यातून तुम्हाला किचकटीतून बाहेर काढायचं होतं त्यामुळे त्या हां, मतीचे एका त्यामुळे मला त्यांनी थोडंफार झळ दिली. पण दिली. म्हणतात ना ते 3 महिने माझ्या मुलांना घेऊन गेले ना हां. तेव्हापासून माझं असं इतकं मी खूप म्हणजे हताश झाले होते. हां, हां. अक्षरशः मी सुसाईड करायपर्यंत गेले होते बा. का बापरे! माझी पोरं नाहीत, माझा नवरा माझ्याजवळ नाही. माझ्या हां. लाईफमध्ये काहीच नाही महाराज. हां, हां. काही सुद्धा नाही मी असं त्यांना म्हणत होते. हां ना. त्यातून मला त्यांनी धीर देऊन माझी स्वतः सेवा त्यांनी करून घेत होते. करून घेतली आणि किती पण व्यवस्थित रात्र उठून मी सेवा करतच होते. हां का? मला सगळे म्हणत होते, हं. "काय महाराजांनी तुला इतकं दुःख दिले, हे केलं, ते केलं." माझ्या घरच्यांना म्हणजे खूप राग आला होता. हां, पण मी हां. त्यांना नाही म्हणत होते, आज नाही. पण हां. माझे महाराज कधी ना कधी तर माझ्या बाजूने म्हणजे त्यांनी देणार, त्यांनी हां. योग देणार. हो ना, भले हो. मला आत्ता त्याची गरज आहे, पण हां. वेळ आल्यावर मला सगळं देणार त्यांनी. हां, 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 हां. वेळ आले त्यांनी माझ्यापर्यंत आले सुद्धा, चुकीची माफी सुद्धा मागितली. आणखीन काय पाहिजेलाय आपल्याला? आणखीन काय हवंय सांगा? हां ना. त्याच्यापेक्षा काय म्हणतात ना, संपत्ती कुठलीच मोठी नाही, की आपले मूल, आपला नवरा आपल्याजवळ असणं. हो, 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 हो. ह्यासारखं ह्याच्यापेक्षा काही नाही बघा. हो ना, भले एक नक्की. वेळ म्हणतात ना, खाणं नसलं तरी चालतं, पण आयुष्यात ही माणसं असावीत बघा. असावीत, असावीत. नक्कीच. खरंच. हा एक खूप माझा छान गोड अनुभव अनुभव आहे ताई. तुमचा. ओके. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ ताई. हां. हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचेही असेच अनुभव असेल 8806 4906 ह्या नंबरवर शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.